नमस्कार, DS पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील आडगाव चौथवा परिसरातून एक माणुसकी जपणारी घटना समोर आली आहे। गट नंबर 279 मधील शेतात भटक्या कुत्र्यांनी एका हरणाच्या पिल्लावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते। मात्र स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या पिल्लाला जीवनदान मिळाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संदीप परदेशी यांच्या शेतात कुत्र्यांनी हरणाच्या पिल्लाला घेरले होते। कुत्र्यांच्या चाव्यामुळे हे पिल्लू रक्ताळलेल्या अवस्थेत निश्चित पडले होते। ही बाब शेतकरी संदीप परदेशी आणि प्रवीण परदेशी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कुत्र्यांना पळवून लावले। या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते शरद राऊ यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे पंकज नागपुरे, चालक सुनील बुरुक आणि सोनू बाविस्कर या टीमने घटनास्थळी दखल घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी पडसाला ताब्यात घेऊन तातडीने येवला येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे हलवले आहे। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आडगाव शिवारामध्ये राहतो आणि आमच्या इथं आहे ना, मी पाणी भरत असताना एक कुत्रे हरणाच्या मागं लागले व त्याला धरलं। आम्ही पळत पळत जाऊन त्याला वाचवलं। आम्ही आता घरी आणले त्याला, फक्त वन विभागाची वाट पाहू राहील। राऊळ वस्तीच्या पुढे पवार वस्ती, कदम वस्ती आणि परदेशी वस्तीवर एक हरणाचं जे बच्चं आहे म्हणजे पिल्लू म्हणतो आपण त्याला, ते गव्हामध्ये कुत्र्यांनी त्याच्यावर झडप मारली आणि त्याच्यावर हल्ला केला। त्यामुळे ते खूप जखमी झालेले आहेत। तर या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे का ते हरणाचं जे पिल्लू आहेत त्याच्यावर जास्त प्रमाणात हल्ला झाला आहे। त्याच्या डोळ्याला फार मोठी जखम झाली आहे, नाकातून त्याच्या रक्त येत आहेत। तर या ठिकाणी हरिण, मोर आणि बिबट्याचा सुद्धा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये इथं जवळजवळ 2-3 कुत्रे, 2 बकऱ्या या हरणांनी या ठिकाणी खाल्लेल्या आहेत। या परदेशी कुटुंबाच्या ज्या कुत्रे जे होते ते बिबट्याने इथून उचलून नेलेले आहेत। तरी वन विभागाने याचा बंदोबस्त करावा आणि या रहिवाशांची जी दहशत आहे, ही दहशत या ठिकाणी खूप प्रमाणात बिबट्यामुळे वाढली आहे। बिबट्या 8 दिवसांनी 4 दिवसांनी कोणाला दिसतोच या भागामध्ये। तरी वन विभागाने याची काळजी घेऊन या रहिवाशांना संरक्षण द्यावे, या बाबतीत मी आपणास विनंती करत आहोत।